केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय होणार आहे। सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ याबाबत निकाल देणार आहे। 103वी घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने दिलेले हे आरक्षण वैध आहे की नाही याचा फैसला सुप्रीम कोर्ट करणार असल्याने या निर्णयाला ऐतिहासिक महत्त्व आहे। विशेष म्हणजे हा निर्णय देताना वेगवेगळी निकालपत्र दिली जाणार असल्याने निकालाची उत्सुकता आणखी वाढली आहे। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता सुप्रीम कोर्ट परिसरातून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आर्थिक आरक्षणाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे, काय महत्त्व आहे या सगळ्या निकालाचं आणि प्रकरणाचं? ऐतिहासिक दिवस आहे, कारण या एका निकालाचा परिणाम खूप मोठा होणार आहे राजकीय सामाजिक क्षेत्रावरती सुद्धा। कारण देशामध्ये पहिल्यांदाच आर्थिक निकषावरती आरक्षण मोदी सरकारने दिलेलं होतं। 2019ची लोकसभा निवडणूक सामोरं जाण्याआधी 4 महिन्याआधी म्हणजे जानेवारी 2019 मध्ये 103वी घटना दुरुस्ती करत हे आर्थिक आरक्षण लागू करण्यात आलेलं होतं, ज्यानुसार 10% आर्थिक आरक्षण देण्यात आलेलं होतं। आणि ज्या घटकांना आतापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळालेला नाहीये त्या वर्गातल्या गरीब दुर्बल घटकांसाठी हे आरक्षण जे आहे ते लागू करण्यात आलेलं होतं। याच आरक्षणाला जनहित अभियान आणि इतर 40 जणांनी विरोध करत सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। गेल्या 2-2.5 वर्षांपासून हे सगळं प्रकरण प्रलंबित होतं, पण न्यायमूर्ती उदय लळित हे सरन्यायाधीश झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी हा विषय तातडीनं घटनापीठासमोर घेतलेला होता। सप्टेंबर महिन्यात हा विषय अजेंड्यावरती आला आणि लगेचच त्याची मॅरेथॉन सुनावणी पूर्ण झालेली होती। 27 सप्टेंबरला सुनावणी पूर्ण झाली आणि सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवलेला होता। मुळामध्ये काय प्रश्न घटनापीठाने या संपूर्ण सुनावणीमध्ये डिस्कस केलेले आहेत, तर 3 प्रश्न आहेत। एकतर अशा पद्धतीचं आरक्षण देऊन घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली जी आहे ती केंद्र सरकारने केलेली आहे की नाही हे या घटनापीठाला ठरवायचं आहे। दुसरं म्हणजे या घटना दुरुस्तीनुसार राज्यांना प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन जे आहेत तिथं सुद्धा हे आरक्षण लागू करण्याचे अधिकार दिलेले आहेत, तर ते घटनाबाह्य आहेत की नाहीत हा दुसरा प्रश्न। आणि तिसरा प्रश्न म्हणजे याच्यामध्ये ज्या वर्गांना वगळण्यात आलेला आहे, म्हणजे सोशली इकॉनॉमिक अँड बॅकवर्ड क्लासेस म्हणून जो एक नवीन वर्ग समोर केला जात होता SC BC, तर त्यांना सुद्धा या आरक्षणातून वगळण्यात आलेलं आहे। तर यांना वगळून केवळ जे इतर घटक आहेत त्यांनाच हे आरक्षण देणं योग्य आहे की नाही हे 3 मूलभूत प्रश्न आहेत जे घटनापीठाला याच्यामध्ये लक्षात घ्यायचे होते। साहजिक आहे की राजकीयदृष्ट्या सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय असेल, कारण केंद्र सरकारने दिलेलं हे आर्थिक आरक्षण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती होतं, आता सुद्धा काही राज्यांच्या निवडणुका आहेत तोंडावरती, आणि त्यामुळं या आरक्षणाचं नेमकं काय होतं हे बघावं लागेल। ज्यांनी विरोध केलेला आहे आरक्षणाला त्यांचा मूलभूत विरोध या गोष्टीला आहे की मुळात आरक्षणाची कन्सेप्ट जी आहे ती मागासले म्हणजे सामाजिक मागासलेपणावर आधारित आहे। तुम्ही आर्थिक निकष त्याच्यामध्ये आणू शकत नाही की कारण हे म्हणजे गरिबी दूर करणं हे काही आरक्षणाचं उद्दिष्ट नाही आहे, ते सरकारी योजनांचं असू शकतं। पण आपल्या घटनाकारांनी जे आरक्षण दिलेलं आहे तर त्याच्या पाठीमागं हा जो शोषणाचा एक मोठा इतिहास आहे शतकानुशतकांचा, तो लक्षात घेऊन आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळं आर्थिक निकष जो आहे तो आरक्षणाचा पाया होऊ शकत नाही। आता याचं समर्थन करताना केंद्र सरकारनं असं म्हटलेलं होतं की 50% जी मर्यादा आहे त्याचं आम्ही कुठेही उल्लंघन केलेलं नाहीये, कारण सरकार वारंवार सांगतंय की या ज्या 10% आर्थिक आरक्षणाच्या जागा आहेत त्या आम्ही एक्स्ट्रा 25% जागा निर्माण करून देणार आहोत। म्हणजे या SC ST OBC वर्गाचा हक्क आम्ही हिरावून घेत नाही, तर एक्स्ट्रा जागा निर्माण करून 10% आर्थिक आरक्षण दिलं जातंय, हा केंद्र सरकारचा बचाव आहे। आणि केंद्र सरकारनं हे पण सांगितलेलं होतं की याच्यामध्ये घटनेच्या मूलभूत तत्वांशी कुठेही पायमल्ली झालेली नाहीये, कोर्ट त्यावेळीच हस्तक्षेप करू शकतं ज्यावेळी मूलभूत तत्वांची पायमल्ली होते। आज 10:30 वाजता न्यायमूर्ती उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ हा निकाल देणार आहे आणि खूप उत्सुकता असेल। न्यायमूर्ती उदय लळित यांचा आज सुप्रीम कोर्टातला शेवटचा दिवस आहे, कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी ते एक ऐतिहासिक निकाल देत आहेत। आणि अनेकदा असं असतं की कोर्टाच्या एका निर्णयाचा खूप दुर्गामी परिणाम होत असतो, आजचा दिवस जो आहे तो त्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, कारण या एका निकालानं पुढचे काही वर्ष आपलं सामाजिक राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघणार आहे। बरोबर प्रशांत, आरक्षण हा जसा न्यायालयीन आणि घटनात्मक प्रश्न आहे तसंच आरक्षण हा महत्त्वाचा राजकीय मुद्दा सुद्धा आहे, कारण तसा तो मुद्दा वापरला सुद्धा जातो राजकारण्यांकडून। या निकालाचं महत्त्व काय ते सांगितलं, या निकालाचे परिणाम नेमके काय होऊ शकतात? नक्कीच या निकालामध्ये या एका गोष्टीवरती सुद्धा भाष्य अपेक्षित आहे की 50% जी मर्यादा सांगितली जाते तर ती याच्यामध्ये ओलांडली गेली आहे की नाही।
कारण सरकारनं हा पण बचाव केलेला होता केंद्रानं की काही अपवादात्मक स्थितीमध्ये ही 50% मर्यादा ओलांडली जाऊ शकते. जर काही मुभा एकदा सुप्रीम कोर्टानं दिली तर मग आरक्षणाचे जे इतर प्रश्न आहेत, जे वर्ग आरक्षण मागतायत त्यांची दारं जी आहेत ती खुली होतील आणि या वर्गांचा आवाज जो आहे तो वाढायला लागेल. म्हणजे महाराष्ट्रातलं जर उदाहरण घेतलं तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत याच एका गोष्टीची खूप मोठी अडसर होती की 50% मर्यादेचं नेमकं काय झालेलं आहे. त्यामुळं या सगळ्या संदर्भातले आवाज जे आहेत ते पुन्हा वाढायला लागतील आणि त्यामुळं राजकीयदृष्ट्या सुद्धा हा निकाल जो आहे तो महत्त्वाचा आहे. याच्याशिवाय ज्या लोकांनी विरोध केलेला आहे त्याच्यामध्ये साहजिकच काही राजकीय संघटना पण आहेत आणि त्यामुळं या निकालाचा परिणाम जो आहे तो राजकीय दृष्ट्या सुद्धा होणार आणि मुळामध्ये निर्णय सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या आधी 3 ते 4 महिने आधी घेतला गेलेला होता आणि पहिल्यांदाच असं झालं की आर्थिक निकषावरचं आरक्षण देशामध्ये दिलं गेलं. ज्या आरक्षणाची चर्चा इतके दिवस होत होती, म्हणजे ज्या सिन्हो कमिटीच्या आधारे हे आरक्षण केंद्रानं दिलेलं आहे, मोदी सरकारनं दिलेलं आहे, त्याची स्थापना तर UPA सरकारच्या काळामध्ये झालेली होती. 2010 मध्ये तो अहवाल पूर्ण झालेला होता, पण त्याच्यावरती कुठली ॲक्शन घेतली गेलेली नव्हती आणि त्यामुळं हा निकाल जो आहे तो त्या अर्थानं सुद्धा महत्त्वाचा असेल. बरोबर. प्रशांत, तुम्ही सोबत राहाच. आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा मुद्दा हा नेमका काय आहे ते आपण थोडं ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षण देण्याचा मोदी सरकारचा 2019 मधला निर्णय आहे. सरकारी नोकरीत आणि शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय. आर्थिक आरक्षण देण्यासाठी 103वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. 5 एकरपेक्षा कमी जमीन, 900 चौरस फुटांपेक्षा छोटं घर आणि 8 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले यासाठी पात्र होते. आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्ट शिक्कामोर्तब करणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.